नमस्कार शेतकरी मित्रांनो, सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये खूप काही पाऊस झाला होता आणि ज्यामध्ये शेती पिकाचं खूप काही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं आणि अशामुळे आता शेतकऱ्यांसाठी 25% जो काही अग्रिम पीक विमा होता तो मिळायला पाहिजे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडून अग्रिमच्या सूचना काढण्यात आल्या होत्या। काय कोणत्या जिल्ह्याच्या काढण्यात आल्या होत्या आणि आता त्याचं वितरण कधी होणार आहे किंवा आता त्याचं जे वितरण आहे ते पुढच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे, मग कोणत्या जिल्ह्यांचं वितरण सुरू होणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत बघा, नक्कीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे लाईक करत जा, लाईक करायला खूप कंजूसपणा करता, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारी घंटीचं बटन देखील ऑन करा, म्हणजे शेती रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळतील। बघा, अग्रिमच्या ज्या काही सूचना होत्या त्या काढण्यात आल्या होत्या, त्याच्यामध्ये जवळपास निधी जर विचार केला तर 500 कोटी, कोणाला 400 कोटी, कोणाला 350 कोटी असा निधी हा वाटप सुरू व्हायला पाहिजे होती। पण याच्यामध्ये जिल्ह्यांच्या जे काही अधिसूचना काढण्यात आल्या, अधिसूचना काढल्यानंतर शेतकऱ्यांच्या याद्या देखील प्रसिद्ध झाल्या, पण ज्यावेळेस KYCची सुरुवात होती आणि अशामध्ये शेतकऱ्यांचं काम बाजूला राहिलं, कारण की विधानसभेचं इलेक्शन तोंडावर आलं। विधानसभेचं इलेक्शन सुरू झालं, आचारसंहिता लागले आणि मग कुठेतरी या सगळ्या शेतकऱ्यांच्या गोष्टींना ब्रेक लागला। तो ब्रेक आता परत एकदा कुठेतरी बाहेर निघाला आणि म्हणून आता पुढच्या आठवड्यापासून 2 डिसेंबर ते 5 डिसेंबरपासून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट होतील। याच्यामध्ये मित्रांनो, नांदेड जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे, यवतमाळ आहे, हिंगोली आहे। परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर 2 डिसेंबरपासून जवळपास 450 कोटीच्या वर हा अग्रिम पीक विमा वाटप होणार आहे। जर हिंगोलीचा विचार केला तर जास्तीत जास्त सगळ्यात जास्त विचार हा हिंगोलीचा होता। हिंगोलीसाठी प्रस्ताव देखील जास्त आले होते आणि निधी देखील जास्त झाला होता। याच्यामध्ये 500 कोटीच्या वर हे 5 डिसेंबरपासून वाटप होतील अशी अपेक्षा आहे। त्याच्यानंतर नांदेड नंतर यवतमाळ हे सगळे जिल्हे आता याच्यात पात्र आहेत आणि यांचा हा अग्रिम पीक विमा वाटप होणार आहे। आणि याच्यानंतर जर विचार केला तर जे काही आता याद्या, याच्यामध्ये बहुतेक शेतकऱ्यांना पैसे हिंगोली जिल्ह्याचा अग्रिम पीक विमा वाटप देखील सुरू झालं होतं। काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये याचे पैसे देखील डिपॉझिट झाले होते, पण आचारसंहिता लागले आणि मग शेतकऱ्यांचे पैसे तिथे कुठेतरी स्टॉप झाले, तर ते आता परत एकदा सुरू झाले। याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या याद्यांमध्ये नाव आले आहेत अशा शेतकऱ्यांनी त्वरित KYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला याचं अनुदान लवकरात लवकर मिळणार आहे। अतिवृष्टीचा जर विचार केला तर अतिवृष्टीमध्ये देखील GR शासनाकडून राहिले आहेत। जवळपास 26 जिल्ह्यांचे याच्या आधी GR आले होते, पण त्याच्यावर याद्या काही आल्या नव्हत्या आणि त्या याद्या आता लागतील, त्यांचीही KYC होईल आणि मग शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे। त्यामुळे आता हे 4 जिल्हे झाले, जे काही उर्वरित जिल्हे आहेत त्यांचा पण अपडेट लवकरच येईल आणि तो तुमच्यापर्यंत आपण नक्कीच पोहोचवणार आहे। मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारी घंटीचं बटन ऑन करा, म्हणजे महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळतील। धन्यवाद।